सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम 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 राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम श्री राम जय राम। श्री राम जय राम 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 श्री राम जय राम। श्री राम जय राम 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 राम जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय 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 रघुवीर समर्थ सुता सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुरी साध्य करी तो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना घेतील. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करूयात. जिथं आपण बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचं. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो हम. स्टॉप. आपण आता 5 वेळा ओंकार करणार आहेत. सुरुवातीला 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्यानंतर 2 ओंकार. ओंकार घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा
आणि घंटा नद्यासारखा दीर्घ असावा. जेवढा आपला श्वास आहे त्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where Ajna Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होईल. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. हरिओम. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक 4 आणि त्याच्या खालच्या ओव्या आपण ओम नमोजी अध्यायापासून सुरू करू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी रोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे
हे तिन्ही एकवटले, तेचे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नमिले, आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारली मिया तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची, पुरविता तो कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. भगवद गीता अध्याय 8 श्लोक 4. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम्, अधियज्ञो हवै मे वात्र देहे देहभृतावर. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्रदैसे. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया, भूता ते अधिकरुणी असे, आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपादिक, तया ते अधिभूत म्हणजे, मग अधिदैव पुरुष जाणिजे. जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नींची या वोरवारा. संतोषेशिणे जिणे येणे नावे, जया ते आळवी जे स्वभावे, ते अधिदैव जाणावे पंचायतनींचे. आता येची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञू एथगामी पंडुकुमरा. येर अधिदैव दैवाधिभूत, तेही मीचिकीर समस्त, परिपंधरे किडाळा मिळत काय साके नोहे. तरी ते पंधरे पण न मिळे, आणि किडाची आही अंशा न मिळे. परी जवळ असे दयाचे निमेळे, तव साकेची म्हणजे. तैसे अधिभूतादी आघवे, हे अविद्येचे नि पालवे. झाकले तव मानावे वेगळे ऐसे, तैची तेची अविद्येची जवनीक फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. पै केशांचा गुंडाळा, ठेविली स्फटिक शिळा, तेवरी पाहिली डोळा, तव भेदली गमली. पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहाले. तरी डाक देऊनी सांदिले, शिळे ते काही. नाते अखंडची आयती, परिसंगे भिन्न गमली होती. ते सारिलिया मागवती, जैसी की तैसी. तेवी अहंभावो जाय, तरी ऐक्यते आधीची आहे. हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञू मी. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितलंय काजे काज मनी धरुणी. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुणी पांडवा, दावी जतासे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती. विषय द्रव्याची आहुती देऊनिया, मग वज्रासन तेची उर्वी. शोधुनी आहात आधार मुद्रा बरपई, वेदिकारचे मांडवी शरीराचा. तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे नि पचाडे. पूजिती उदंडे युक्ती घोषे, मग मनप्राण आणि संयमू. हाची हवन संपदेचा संभ्रमू, येणे संतोष विजे निधुर्मू ज्ञानानुळू. ऐसे निहे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे, तया नावगा अधियज्ञू. ऐसे बोलला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू. तया पातले ते, हे जाणोनी म्हणितले देवे. पार्था परिसतू आहासी बरवे, या कृष्णाची या संतोषासवे. येरू सुखाचा जाहला, देखा बालकाची घणी जाईजे धाईजे. का शिष्याचे नि जाहले पडे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे. का प्रसवतिया
म्हणून सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी न समा तसे परिबुद्धी सावरून देवे मग पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला म्हणे परिसणे यांचया राया आईके बापा धनंजया ऐसी जळो सरलिया माया तेच जाळीते तेही जळे. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नश्वर पदार्थ व जीव हाच अधिदैवत आणि या देहात अधियज्ञ देहभावाचा उपशमन करणारा मीच आहे. आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो. तर ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व उगीच वरवर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग पंचीकरण झाला तरच जे दिसते आणि पंचमहाभूतांचा वियोग झाला असता ते नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्याला अधिभूत म्हणावे. मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो प्रकृतीने मिळविलेले भोग भोगतो, जो चैतन्याचा प्रकाशक आहे, जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे, पण जो दुसरा वेगळा झाला कारण की त्यास अहंकार रूपी झोप येऊन द्वैत भासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने तो संतोष पावतो व कष्टी होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावतः बोलतात त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील अधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला देहाहंकारादिकांना नाहीसे करतो तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे. इतर अधिदैव अधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डाकाला मिळाले तर ते हिणकस होत नाही काय? वास्तविक या सोन्याचा उत्तमपणा मिळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत ते उत्तम सोने किडांच्या मिलाफाने असते तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे असे समजावेत. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैतभावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे म्हणावे तर पहिल्या प्रथम ते का दोन होते? केसांचा गुंडाळा आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते. नंतर केस त्या फटिका शिळेपासून दूर काढले मग त्या शिळेचा फुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले काय? तर नाही, ती मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसाच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची जशी अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ मी आहे. अरे, आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यश कर्मांपासून झाले आहेत असे चौथ्या अध्यायात तुला सांगितले, तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघड करून दाखवित आहे. प्रथम वैराग्यरूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती देऊन नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून शरीररूपी मांडवात आधार मुद्रारूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यानधारणा समाधीरूपी अग्नीच्या कुंडात बंधनत्रयांच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी विपुल द्रव्यांच्या साह्याने यजन करतात. नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाच्याही ज्ञेयामध्ये लय होतो. मागे केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहते, त्यास अधियज्ञ असे नाव आहे. असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्यावेळेस म्हणाले त्यावेळेस अर्जुन अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. हे लक्षात घेऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. पहा, लहान मुलांच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे जन्मरात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय
अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावे नसा झाला, परंतु देवाने आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट त्याप्रमाणे मृदू आणि सरळ असे भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुना, बाबा ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारचे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्म क्षेत्राच्या विविध दालनातून आपण प्रवास करतो आहोत. हा एक आनंदमय प्रवास निश्चितच आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, आजकाल जुना दासबोध, साधन पंचकम शंकराचार्यांचा अशा प्रकारच्या विविध क्षेत्रात आम्हाला हीच शिकवण मिळते. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या याचीच आम्हाला शिकवण मिळते. सर्वदूर परमात्म तत्व एकच आहे आणि ती शिकवण जी आहे ती आजच्या या अभ्यासामध्ये सुद्धा जी आपल्याला पाहायला मिळेल ती कशी आहे या श्लोकातून ते आपण पाहूया. खरं म्हणजे हा भगवद्गीतेचा 8वा अध्याय आहे. 8वा अध्याय जो आहे तो विशेष आहे, कारण वृत्तीला सर्वांना समोर जावे लागणार आहे. पण वृत्तीला समोर कसं जायचं हे शिकवणारा हा अध्याय आहे. म्हणून या अध्यायाचं महत्व जे आहे ते खूप आहे. काही लोकांचं कदाचित असं असेल की याला घाबरत असतील त्याला ह्याच्याबद्दलच्या गोष्टी नको म्हणून, पण तसं नाहीये. ज्या अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी थोडीफार प्रगती केली आहे त्यांना निश्चितच जे आहे ते आवडेल माहिती करायला की अध्यात्म जे आहे अध्यात्म जे आहे ते अध्यात्मामध्ये मला जन्म नाही आणि मला मरण नाही हे एकदा पक्क झालं की मग देह सोडताना जे आहे माझी स्थिती कशी असायला हवी. देह सोडताना ज्याला आपण म्हणतो की आनंदाने मी देह सोडेन, ही परिस्थिती कशी असते निश्चितच त्याचा त्याबद्दल ऐकायला, त्याबद्दल अभ्यास करायला हे लोकांना आवडेल, त्यात वाद नाही. तर सेंट्रल आयडिया याचा जो आहे तो 8वा अध्यायाचा तो हा आहे की मनुष्याने मरण समयी, मृत्यू समयी जे आहे ते भगवंताच्या चिंतनामध्ये देह सोडावा असं हे 8वा अध्याय सांगितलं आहे. याचं सेंट्रल आयडिया काय आहे, म्हणजे मृत्यू समयी देह सोडताना भगवंताच्या चिंतनेत देह सोडावा. आणि हे कसं होईल तर म्हणे की जे आहे ते त्याचं जर सतत जीवनभर जर त्याचं लक्ष राहिलं ते तर मगच ते होईल, नाही तर तसं नाही होणार. तर म्हणजे जीवनभर जे आहे ते तुम्हाला काय करायचं, म्हणजे जीवनभर जे आहे ते तुम्हाला भगवंताचं स्मरण करायचं. म्हणजे अंतकालेच मामेम स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत संशयम. म्हणजे जो पुरुष अंतकाळामध्ये माझं स्मरण करता हुआ करत असताना शरीर सोडतो तो मला स्वतः माझ्या स्वरूपालाच प्राप्त होतो, असं भगवंताचं आश्वासन या ठिकाणी आहे की नास्तत्र संशय, म्हणजे याच्यामध्ये काही संशय नाहीये की तुम्हाला प्राप्त होईल. इतक्या महत्वाचा हा 8वा अध्याय या ठिकाणी आहे. आपण 3रा श्लोक ज्ञानेश्वरीतनं पाहिला होता मागे. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी दोन्हीकडे पाहिला होता तो, पण पाहू त्याचं थोडस आपण रिव्हिजन करू. त्याचं 3रा श्लोक काय म्हणतो, म्हणजे 3रा श्लोक आपल्याला असं सांगतो की अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते
भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता. म्हणजे अक्षर ब्रह्म परमम असं म्हटलंय त्या ठिकाणी. आता हे सर्व शब्द जे आहे ते ब्रह्म आहे आणि परत अध्यात्म आहे, त्याचं काय बॅकग्राऊंड आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण जस्ट टू रिकॅपिच्युलेट की 7व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला काही शब्द सांगितले. कोणकोणते शब्द सांगितले? तर म्हणे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, आणि प्रयाणकाले जे आहे ते भगवंताचं स्मरण अशा प्रकारचं जे आहे ते असायला हवं. तर हे सर्व जे प्रश्न जे आहे ते अर्जुनाला त्यावेळेस जे आहे त्यांनी म्हटलं की आता मी या अध्यायामध्ये विचारतो पहिले, जे तुम्ही मला हे शब्द सांगितले होते गूढ शब्द होते माझ्याकरता, त्याचं तुम्ही स्पष्टीकरण करा. अशा प्रकारचं 7व्या अध्यायाच्या शेवटी शब्द सांगितले गेले. आणि 8व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये अर्जुनाने भगवंताला म्हटलं की जे आहे ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे, अधियज्ञ काय आहे, आणि शरीर सोडताना जे आहे ते तुम्हाला कसं प्राप्त व्हावं, अशा प्रकारचे ते प्रश्न होते. आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते भगवंतानी 3ऱ्या श्लोकापासून देणं सुरू केलं. आणि 3रा श्लोक म्हणून म्हणतो अक्षरम ब्रह्म परमम असं म्हणतात ते. आता ब्रह्माबद्दलचं विवेचन या ठिकाणी चाललेलं आहे की अक्षरम ब्रह्म परम म्हणजे त्याच्यात 3 शब्द आलेले आहे की ब्रह्म कसं आहे तर म्हणे अक्षर आहे आणि परम आहे, अशा प्रकारचं जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आणि स्वभाव अध्यात्म उच्यते, म्हणजे आपलं स्वरूप म्हणजे जीवात्मा हे अध्यात्म नावाने ओळखलं जातं. आणि भूत भावोद्भव करो म्हणजे भूत भाव म्हणजे जीवाचे भौतिक शरीर जे आहे ते जितके आहे शरीर, उद्भव करो म्हणजे उत्पन्न करणारा, विसर्ग जो त्याग असतो भगवंताचा, एक प्रकारे काही उत्पन्न करणं हा सुद्धा भगवंताचा एक त्याग म्हणून दाखवलाय अध्यात्म याच्यामध्ये. तो आपल्याला समजेल कसं आहे ते. कर्मसंहिता म्हणजे कर्म नावाने हे भगवंताचं कर्म आहे आणि हे भगवंत कर्म नावाने ओळखलं जातं. असा या श्लोकाचा अर्थ आहे या ठिकाणी की परम अक्षर ब्रह्म आहे, आपलं स्वरूप जे आहे जो जीवात्मा आहे ते अध्यात्म म्हणून त्याला म्हणतात. आणि सर्व भूतांचं, सर्व प्राणी मात्रांचा जो भावाला जो उत्पन्न करतो म्हणजे सर्व प्राणी मात्रांना उत्पन्न करतो, सृष्टी उत्पन्न करतो, त्याला ते कर्म म्हणून म्हटलं जातं. असे या अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव धातु मुच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता, अशा याचा अर्थ जो आहे तो आहे. आणि याचा अर्थ जो आहे थोडस आणखीन जर आपण पाहायला गेलं पुढे तर आपल्याला असं समजेल की परमम त्यांनी म्हटलेलं आहे ब्रह्माला. आता ब्रह्मच म्हटल्यानंतर सुप्रीम ऍब्सोल्यूट रिअलिटी आपण असं समजतो. परमचा अर्थ तोच आहे की म्हणजे ते सुप्रीम रिअलिटी किंवा ऍब्सोल्यूट रिअलिटी. आता रिअलिटी कशा प्रकारची आहे त्याच्यावर त्यांनी भाष्यकारांनी असं म्हटलंय, त्याच्यामध्ये एक चेंजिंग नित्यत्व आहे आणि एक अनचेंजिंग नित्यत्व आहे, असं त्यांनी त्याचा भाष्यकारांनी त्याचं हे केलेलं आहे. म्हणजे काय की एक बदलत राहणारं तत्व आहे पण ते इटर्नल वाटतं. जसं जीव अनादी आहे, जसं एक गंगा नदी वाहते, ते पाणी वाहतंय त्या ठिकाणी पण पाणी सतत वाहत आहे, असं वेळ नाहीये कोणताही की ते पाणी त्यावेळेस वाहत नाही, त्याचा आवाज येत नाही. 24 तास ते चालू आहे, वर्षानुवर्ष चालू आहे. ही प्रकृतीच शेवटी, प्रकृती येणारी आणि जाणारी आहेच, पण काही वर्षाकरता. आता जसं आमचं शरीर आहे, 70-80 वर्षाचं आमचं वय आहे, तर आम्ही लहान होतो, मग तरुण झालो, त्याच्यानंतर मधल्या काळात आलो आणि वृद्ध झालो. तर हे सर्व जे आहे हे शरीरामध्ये जे चेंजेस झाले, पण शरीरात चेंजेस झाले, पण 60-70 वर्ष कसं आहे ते शरीर त्या ठिकाणी आहे. तर त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की परिणामी जो आहे ते नित्यत्व आहे त्याचं, म्हणजे 60-70 वर्ष ते नित्य आहे ते शरीर असो, किंवा गंगा नदी, हिमालय वर्षानुवर्ष जो आहे तो नित्य आहे. पण शेवटी तो कसा आहे ते चेंजिंग नित्य येतो, म्हणजे केव्हा तरी येणार आणि केव्हा तरी ते जाणार. पण ब्रह्म कसं आहे तर म्हणजे ब्रह्म जे आहे ते असं काही नाही, त्याच्यामध्ये कुटस्थ ब्रह्म आहे, म्हणजे दॅट इज ऑलवेज, काहीच चेंज नाही त्याच्यामध्ये, त्याला ते कुटस्थ नित्यत्व असं त्याचं त्यांनी अध्यात्मामध्ये अर्थ दिलेला आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थच जो आहे तो असा आहे की बृहत,
म्हणजे व्हेरी बिग. जेव्हा आपण म्हणतो बिग म्हटलं म्हणजे जे आहे एखाद्या वस्तूचा आकार आमच्या डोक्यामध्ये असतो आणि त्याला बिग म्हटलं म्हणजे आपण म्हणतो अच्छा ही वस्तू मोठी आहे का, अशा प्रकारे. तर आता मोठी असल्यानंतर बिग म्हटल्यानंतर काय होतं तुम्हाला, बृहत्वाद ब्रह्म असं त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. म्हणजे ते बिग जे आहे ते. आणि आता आपलं ब्रह्म जे आहे, तुम्ही जर बिग म्हणता तर ब्रह्मात्वाद म्हटलं तर किती मोठं आहे ते. त्याचं उत्तर जे आहे ते अशा प्रकारचं आहे की ते खूप मोठं आहे, म्हणजे ते इन्फिनिटच आहे, अनंतच आहे ते. ब्रह्म कसं आहे तर म्हणे ते अनंत आहे, त्याचं विस्ताराचं आपल्याला सांगू शकत नाही, असं ते ब्रह्म. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म तैत्तरीय उपनिषद असं सांगतो की ते कसं आहे तर म्हणे ते सत्य आहे, म्हणजे पहिले होतं, आज आहे, उद्या राहील. ज्ञानम म्हणजे ते कसं आहे की म्हणजे नोईंगनेस ज्याला आपण म्हणतो, जाणीव त्या ठिकाणी आहे, आणि कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो, आणि अनंतम इन्फिनिट आता बोललो त्याबद्दल. ब्लिसफुल आहे, आनंददायक आहे, आणि सच्चित आनंद सुद्धा आपल्याला माहिती. आणि पहिले आपण पाहिला पराप्रकृती आणि अपराप्रकृती. पराप्रकृती सुद्धा जो आहे तो कन्सेप्ट तशाच प्रकारचा कन्सेप्ट आहे पराप्रकृतीचा. जो जीवात्मा आहे ती पराप्रकृती आहे. तर आता अक्षरम ब्रह्म परमम आणि स्वभावोध्यात्म उच्चते, म्हणजे स्वभाव अध्यात्म उच्चते असं स्वभाव. आता आधी अध्यात्मामध्ये आधी आणि आत्मा असं आलेलं आहे शब्द. म्हणजे असं की आधी आणि आत्मा म्हणजे एक दुसऱ्याचा संबंध आहे त्या ठिकाणी असं. म्हणजे आधी म्हणजे काय आहे तर म्हणजे जे आहे ते आधी हे संबंध आहे, कुणाशी संबंध आहे, आत्म्याशी संबंध आहे, म्हणून त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्याशी संबंध आहे, म्हणजे एनिथिंग रिलेटेड टू मी इज अध्यात्म. म्हणजे कॉन्शियसनेस जी माझ्यामध्ये आहे त्या त्यांनी त्या कॉन्शियसनेसला अध्यात्म म्हटलेला आहे. मग तो स्वभाव कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे, तर अध्यात्म म्हटलं म्हणजे माझा स्वभाव जो आहे तो, माझा प्रकृती स्वभाव जो आहे तो कसा आहे. तर आता स्वभावाचा अर्थ हा असतो की म्हणजे ते त्याला तुम्ही वेगळं नाही करू शकत. म्हणजे प्रकृती, उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही असं समजा की अग्नी जर म्हटलं तर तुम्ही हॉटनेस वेगळं नाही करू शकत. म्हणजे कोल्ड अग्नी असं कुठे म्हणता नाही येत आपल्याला, म्हणजे ते वेगवेगळे नाही. साखर म्हटलं म्हणजे गोडी आलीच, ते वेगवेगळे नाही. तसं आमच्या शरीरामध्ये काय आहे, म्हणजे शरीरामध्ये आत्मा कसा आहे, म्हणजे हा शरीर म्हटलं म्हणजे ते आत्मा प्राणी ज्या ठिकाणी आहे, प्राण आहे, चेतना आहे त्या ठिकाणी, असा अध्यात्म ते. याचा अर्थ अशा प्रकारे आहे. म्हणजे काय झालं की मी प्युअर कॉन्शियस आहे, आय एम दी प्युअर कॉन्शियसनेस, आणि ह्याच्याशिवाय माझं एक्झिस्टन्स नाहीये, त्याला ते म्हणतात अध्यात्म. मग आता त्यांनी असं का म्हटलं की ब्रह्मही म्हटलं आणि अध्यात्मही म्हटलं, दोन शब्द वेगवेगळे का आले, तर ब्रह्माचा अर्थ जो आहे तो त्यांनी म्हणजे व्यापक केलेला आहे, आणि अध्यात्म जे म्हटलेलं आहे ते जीवाच्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे. जसं असतं की उदाहरण आपण म्हटलं की सागर आहे आणि वेव्ज आहे, लहर आहे. तर सागर म्हणजे मोठ्या व्यापक झालं आणि लहर म्हणजे संकुचित झालं. तसंच या ठिकाणी ब्रह्म आणि अध्यात्म असं समजावं, अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलेलं आहे. किंवा आपण असंही समजूया की सोनं आहे आणि सोन्याचे अलंकार आहे, सो दॅट इज ऑल्सो देअर. तर असं त्यांनी स्वभावाचा अर्थ केलेला आहे. आणि भूतभावोद्भव करो, म्हणजे जे आहे ते कसं आहे तर म्हणे भूतभाव उद्भव करो विसर्ग कर्म संनितम. म्हणजे कर्म काय आहे तर कर्माला ते विसर्ग म्हणतात. सर्ग म्हणजे कर्म आणि विसर्ग म्हणजे विशेष कर्म. सर्ग म्हणजे कर्म आणि विसर्ग म्हणजे विशेष कर्म. सर्ग म्हणजे कर्म म्हटलं तर कर्म काय या ठिकाणी क्रिएशन, सृष्टी निर्माण जे झाली त्याला त्यांनी सर्ग म्हटलंय. आणि विशेष म्हणजे अशाच प्रकारे सृष्टी निर्माण झालेली आहे भगवंताच्या इच्छेने, तर त्यांनी विसर्ग म्हटलेलं आहे. जनरल क्रिएशन जे आहे आणि एक स्पेशल क्रिएशन आहे ते त्यांच्या परमात्म्याच्या हिशोबाने ते सर्व झालेलं आहे. आणि प्राणी मात्र काय म्हणजे हे कर्मफल आहे एक प्रकारे. आपण म्हणतो ना कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली, ते तुबा आपुली मानिली रे पडत मोठ. तर हे सर्व जे आहे परमेश्वराचा हा संसार आहे, परमेश्वराने जे आहे ते या ठिकाणी सर्व त्याच्या हिशोबाने विसर्ग असं जे आहे ते केलेलं आहे. तर आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला तो सर्वात
उत्तम का आहे तर म्हणजे सर्वात उत्तम यासाठी आहे की याच्यामध्ये आपल्याला फ्रीडम आहे. इतर प्राण्यांना फ्रीडम नाही, आम्हाला फ्रीडम आहे. आम्हाला एक फ्रीडम आहे की परमात्म्याला आम्ही ओळखू शकतो. परमात्मा जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, तर मनुष्य सुद्धा जो आहे त्याला इतकी फ्रीडम आहे की तो सुद्धा इव्हॉल्व्ह होऊ शकतो. म्हणून मनुष्य जन्माचं या ठिकाणी महत्व आहे. आणि त्यानंतर जेव्हा यांनी म्हटलं भूतभाव उद्भव करो, म्हणजे त्याला काय भूतभाव उद्भव करोचा अर्थ हा झाला की त्या ठिकाणी मी त्याला जन्म आहे आणि मरण त्या ठिकाणी आहे. म्हणजे जे आहे ते जसे आपले स्वप्न आहे, स्वप्न उत्पन्न होतात आणि स्वप्न जे आहे पडतात परत जातात. त्याचप्रमाणे आपलं जीवन सुद्धा कसं आहे, देह कसं आहे म्हणजे देह धारण करणं, जन्म आणि मृत्यू हे सर्व त्या ठिकाणी आहे. तर म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ह्या भूताला जो उत्पन्न करणारा आहे आणि त्याच्याकरता जो परमात्माचा त्याग आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की कर्म ह्याला म्हणतात, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. पुढच्या याला जर आपण गेलो म्हणजे अधिभूत क्षरो भाव पुरुषश्च अधिदैवतम अधियज्ञो हमे वात्र देहे देहभृतांबर, म्हणजे उत्पत्ती विनाशील जे सर्व पदार्थ जे आहे त्याला त्यांनी अधिभूत म्हटलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूतात्मक जे आहे अधिभूतम क्षरो भाव असं म्हटलं. क्षरभाव म्हणजे की जो येणारा आणि जाणारा आहे, जो विनाशशील आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे म्हणून त्याला क्षर म्हटलेलं आहे. म्हणजे 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे आलेले आहे क्षेत्र म्हणून जे म्हटलेलं आहे, किंवा 15व्या अध्यायामध्ये क्षरपुरुष असं जे म्हटलेलं आहे, ते हे सुद्धा जे आहे ते क्षरभाव अधिभूतम क्षरभाव, जितके पंचमहाभूत ते कसे विनाशशील आहे. मग हा क्षरभाव जो आहे तो जसं शरीर आहे, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार हे सर्व सुद्धा जे आहे त्याच्यामध्येच येतात, कारण हे पंचमहाभूतामध्येच आहे. आणि यालाच आपण जे आहे ते जीवाला आपण म्हणतो, जीवरूपा जे चैतन्य आहे म्हणजे जीव चैतन्य आहे त्याला आपण म्हणतो पराप्रकृती. आणि पराप्रकृतीने हे सर्व धारण केलेलं आहे आणि त्याला त्या पराप्रकृतीने जे धारण केलंय त्याला मी अधिभूत असं म्हणतो. तर अपरा आणि पराप्रकृती आपण पहिले पाहून चुकलो हे शब्द या ठिकाणी. आणि तिसरा आहे शब्द हा की पुरुषच अधिदैवतम. अधिदैवतम हा एक शब्द आहे या ठिकाणी. तर हिरण्यमय पुरुषाला आदिदेव म्हटलेलं आहे. हिरण्यमय पुरुष म्हणजे कसं, म्हणजे जी सूक्ष्म प्रकृती आहे, परमात्मापासून जी पहिले सूक्ष्म प्रकृती निर्माण झाली जी आपल्याला दिसत नाही, म्हणजे विश्व मन म्हणा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्यानंतर मग हे दिसणारी सृष्टी निर्माण झाली, तर त्याला त्यांनी हिरण्यगर्भ म्हटलंय, हिरण्यगर्भ पुरुष असं म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी त्याला आपण सूत्रात्मा म्हणतो किंवा त्याला प्रजापती म्हणतो किंवा त्याला ब्रह्मा म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतो. तर हे सर्व कसं आहे म्हणे हे हिरण्यमय म्हणतात त्याला. म्हणजे जड आणि चेतन संपूर्ण विश्व जे आहे ते कशापासून निर्माण झालं तर म्हणे हिरण्यगर्भापासून निर्माण झालं. म्हणजे अधिष्ठाता हिरण्यगर्भ आणि हिरण्यगर्भाचा अधिष्ठाता परमेश्वर ते वेगळं. तर त्याला त्यांनी काय म्हटलं, हिरण्यगर्भाला आदिदेव असं म्हटलंय. स्वतः भगवान जे आहे ते काय आहे तर म्हणे आदिदेवच्या रूपामध्येच ते जे आहे ते प्रगट होतात आहे. म्हणून ब्रह्मदेव आणि परमेश्वर हे वेगवेगळं नाही. आणि त्याच्यानंतर शब्द आलाय अधियज्ञ. अधियज्ञो वात्र देहे असा शब्द आलेला आहे. म्हणजे अधियज्ञाचा अर्थ हा आहे की म्हणजे अर्जुनाने विचारलं होतं की अधियज्ञ कोण आहे आणि हा शरीरात कसा आहे, असे दोन प्रश्न विचारले होते की अधियज्ञ कोण आहे आणि हा कसा आहे शरीरामध्ये. त्याचं उत्तर जे आहे त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारचं की सर्व यज्ञाचा जो भोक्ता आहे हा परमेश्वरच आहे. कर्मफलदाता कोण आहे तर म्हणतो परमेश्वरच आहे. आणि म्हणून अधियज्ञ जो आहे ते म्हणतात मी स्वतःच अधियज्ञ आहे. म्हणजे कर्मफलदाता कोण आहे तर म्हणजे परमेश्वरच आहे, ईश्वर आहे असं. तर अधिभूत आणि अधिदैव म्हणजे जे आहे ते काय झालं तर म्हणजे ते परमेश्वरापेक्षा भिन्न नाहीये. पण हे की आपल्याला समजण्याकरता अध्यात्माची घडी कशा प्रकारची आहे, भगवद्गीता कशा प्रकारची त्याला स्पष्ट करते, म्हणून हे सर्व आपल्याला हे समजायचे. हे जे शब्द आहेत ते आम्ही मेडिकल मध्ये जातो तो 5-50 शब्द जे आहे ते
550च नाही 100-500 शब्द जे आहे नवीन शिकतो. त्याचप्रमाणे हे ह्या ठिकाणी आहे की हे शब्द जे आहे अध्यात्मात जर आम्हाला प्रवेश करायचा आहे किंवा अध्यात्मात जर आमची गती आहे ते शब्द आम्हाला माहित असायला पाहिजे की भगवंताने असं म्हटलं की अधियज्ञ पण मैं हूं. आणि अधियज्ञ शरीरात कसा राहतो तर म्हणे अत्र देहे, म्हणजे एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे की मी या देहामध्ये आहे. म्हणजे अंतर्यामी व्यापक स्वरूप, जे अंतर्यामी म्हणजे व्यापक स्वरूप जे आहे ते परमेश्वराचं तेच ह्या देहामध्ये आलेलं आहे. म्हणून यांनी जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे की भगवान कसा आहे, व्यापक आहे आणि अंतर्यामी रूपाने सर्वांच्या आतमध्ये तो आहे. आणि म्हणून जे आहे ते ह्याला त्यांनी पुढे 8व्या अध्यायामध्ये पुढे दिव्य पुरुष पण म्हटलेलं आहे, सनातन अव्यक्त पण म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे पुढे शब्द जे आहेत ते आपल्याला येतील की अव्यक्त रूपामध्ये त्यांनी व्यापकता दाखवलेली आहे परमेश्वराची. आणि हे जे शब्द आता यांनी केले, आपण पाहिले सर्व शब्द, तर ह्या शब्दांमधून आपल्याला काय की ते परमेश्वरापेक्षा ते वेगळं आहे असं नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्याचं व्यापक स्वरूप आहे आणि त्या व्यापक स्वरूपानेच जे आहे वेगवेगळे शब्द जरी आपण केलेले आहे, पाहिलेले आहे, तरी पण ते काय सर्व परमेश्वरच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं नाही. म्हणून अधियज्ञ सुद्धा मीच आहे अशा प्रकारची स्पष्ट घोषणा त्यांनी केलेली आहे की अधियज्ञो हमय वात्र देहे, सर्व देहांमध्ये जे आहे मी आहे. आणि मग शेवटी त्यांनी म्हटलंय की देह भूताम वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो या देहामध्ये परमात्मा आहे असं जो मानतो, देहभूताम वर, म्हणजे इथे काय सांगितलंय की अर्जुनाला त्यांनी म्हटलेलं आहे की अर्जुना तू देहधारीओ में श्रेष्ठ आहे. म्हणजे देहधारी जितके लोक आहेत त्याच्यामध्ये तू श्रेष्ठ आहे. असं का त्यांनी म्हटलं? कारण की म्हणे तू या देहामध्ये परमात्मा आहे असं तू मानतो, कारण तू माझा भक्त आहे आणि तू मला जे आहे मी जे काही सांगतो संकेतनी सांगतो पण तू समजून जातो. म्हणून तू जो आहे तो श्रेष्ठ आहे. आणि हे अधियज्ञ सुद्धा जे आहे ते मीच आहे. याचा अर्थ हा झाला की सर्व काही मीच आहे. आणि मग आता हे असं समजण्याकरता तुम्हाला काही वेगळं असं सांगण्याची आवश्यकता पडणार नाही, असे या श्लोकामध्ये सांगितलं जातं. खूप मोठा संदेश या ठिकाणी दिलेला आहे, जे रामसुखदास महाराजांनी जे आहे त्याचं वर्णन केलेलं आहे की हे जे आता आपण शब्द सांगितले गेले या ठिकाणी, आणि हे शब्द जे आहेत डॉक्टर साहेब चुकून तुम्ही म्यूट झालात, अनम्यूट करा. ऐकू येतंय का आता? आता ठीक. कसं काय झालं समजण्यात नाही आलं. बरं, तर मला असं म्हणायचं या ठिकाणी की परमात्मा हे जे आता हे जे सर्व शब्द पाहिले, 6 शब्द आपण पाहिले या ठिकाणी, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव आणि अधियज्ञ, हे जे 6 शब्द पाहिले याच्याबद्दलच जे आहे ते रामसुखदास महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, एक एक्झाम्पल घेऊन त्याला समजण्याकरता. आणि ते कसं आहे वर्णन की जसं सूर्य जर मी पाहिला तर ते म्हणतात की सूर्याच्या मध्यभागी आम्हाला काही दिसत नाही, पण सायन्स असं सांगतो की म्हणजे तिथे जलतत्व असतं. सूर्याच्या मध्यभागी जलतत्व असतं आणि तेच जलतत्व जे आहे ती वाफ बनते आणि ती वाफ बनून त्याचे ढग तयार होतात. आणि ढगामध्ये जे आहे ते काय असतं तर म्हणे ढगामधनं जे आहे ते पाऊस पडतो, मला माहिती आहे, म्हणजे थेंब येतात आणि थंडीमुळे हेच जो आहे तो गारा पण होतो, बर्फ बनतं. तर असं त्यांनी त्याचं हे जे उदाहरण आहे हे अध्यात्मामध्ये ह्या याच्यामध्ये लावलेलं आहे की निर्गुण निराकार परब्रह्म जो आहे, जो कोणी जणू सूर्याच्या मध्यभागी जलकणामध्ये आहे, त्याच्यापासून जे वाफ बनते म्हणजे ते अधियज्ञ, म्हणजे तो सृष्टी निर्माण करण्याकरता तो पुढे जातो. आणि त्या वाफेपासून काय होतं म्हणजे ढग निर्माण होतात, तर म्हणजे हिरण्यगर्भ ब्रह्मदेव या ठिकाणी. आणि ढगात जेव्हा जलकण येतात त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलेलं आहे. कारण थेंब जे आहे ते कसे येतं म्हणे हे जीव म्हणून तो थेंब पाऊस रूपाने बाहेर येतो. आणि पाऊस, मोठा पाऊस आला तर आपण त्याला म्हणतो की बाबा कर्म झाला, सृष्टी रचना त्या ठिकाणी झाली, अशा प्रकारचं वर्णन केलंय. आणि थंडीमुळे गारा, बर्फ वगैरे हे जे बनतं त्यामुळे पाण्याचं ते स्थूल रूप होऊन जातं. म्हणजे ही सर्व भौतिक सर्व सृष्टी आहे. म्हणजे त्यांना सांगायचं काय या ठिकाणी, एकच जल परमाणू आहे, एकच परमाणू आहे, तोच बाप आहे, तोच ढग आहे,
तोच पावसाची क्रिया आहे, तोच थेंब आहे, तोच गारा आहे, तोच बर्फ आहे. वेगळं म्हणून काही नाही या ठिकाणी, पण आपल्याला निश्चितच वेगवेगळं वाटतं. आता सुद्धा हे वेगवेगळे सर्व आम्ही आता पाहिले, हे जे शब्द आहे अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ वगैरे वेगवेगळे पाहिले, तर तशाच प्रकारचे हे सुद्धा वेगवेगळे आहे. पण काय आहे याच्यामध्ये की जे आहे भिन्न भिन्न जरी हे शब्द असले, भिन्न भिन्न जरी वाटत असलं, तरी एकच परमात्मा तत्व त्या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी सांगायचं आहे की ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ जरी वेगवेगळे शब्द असले तरी सर्व काही काय तर म्हणे परमेश्वरच आहे. म्हणजे याच्यामध्ये असं एक शरीर आहे, एक शरीरी आहे, एक प्रकृती आहे, एक पुरुष आहे. या शब्दांमध्ये एक उपास्य आहे, एक उपासक आहे. म्हणजे उपासक कोण आहे? जीव आहे. उपासक कोण आहे? परमात्मा आहे. एक प्रकृतीचं कार्य आहे, त्याच्यामध्ये प्रकृती निर्माण झालेली आहे. परमात्माचे सुद्धा त्यांनी दोन भेद दाखवले, एक निर्गुण, एक सगुण. म्हणजे अधियज्ञ सगुण आहे, ब्रह्म हे निर्गुण आहे. जीवाचे दोन भेद दाखवले, अध्यात्म आणि अधिदैव, म्हणजे देवता वगैरे आहे ते, आणि अध्यात्म म्हणजे जीव. असे जीवाचे दोन भेद दाखवले. संसाराचं कसं आहे तर म्हणे कर्म आहे, आणि अधिभूत म्हणजे हे सर्व पदार्थ आहे. तर अशा प्रकारचं सर्व जे आहे त्यांनी सांगायचं तात्पर्य शेवटी काय आहे की सांगायचं तात्पर्य हे की सर्व तत्व एकच आहे. तत्व जे आहे ते वेगळं नाहीये. म्हणजे असंशयम समग्रम मा यथा नास्यसि तशृणु, 7वा अध्यायाचा पहिला श्लोक आहे की असंशय समग्रम माम, संशय ठेवू नको, हे सर्व एकच आहे. किंवा बहुनाम जन्मनान म्हणते ज्ञानवान मान प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा, की म्हणजे वासुदेवच सर्व आहे आणि आणखीन याच्याशिवाय दुसरं आणखीन काही नाही. हा खूप मोठा संदेश आहे. हा या ठिकाणी सिद्धांत त्यांनी प्रतिपादित केलेला आहे भगवद्गीतेने. या सर्व याच्यामुळे हे सर्व शब्द घेऊन आपल्याला संपूर्ण संसारामध्ये परमात्मा व्याप्त आहे. सिद्धांत काय आहे की संपूर्ण संसारामध्ये परमात्मा व्याप्त आहे. मया ततमिदम सर्वम असं म्हटलंय त्यांनी. आणि येन सर्वमिदम ततम, 18वा अध्याय. किंवा मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणाएव, हा जो होता आपण पाहिलेला आहे 7व्या अध्यायामध्ये श्लोक 7वा. किंवा आता जसं मी बोललो की वासुदेव सर्व मिती, त्याचा काय झाला अर्थ झाला की म्हणजे संपूर्ण संसारामध्ये परमात्माच प्राप्त आहे. तर संपूर्ण संसारामध्ये परमात्मा प्राप्त आहे हा एक झाला, आणि सर्व संसार परमात्म्याचा आहे. म्हणजे अहम ही सर्व यज्ञात्मान भोक्ताचे प्रभुरेवच, 9वा अध्याय. आणि भोक्तार यज्ञ तपनो सर्व लोक महेश्वरम, म्हणजे सर्व संसार परमात्म्याचाच आहे. सर्वाचा ह्याचा समन्वय कसा लावायचा हा जो विचार ह्या ठिकाणी मांडतात, हा फार महत्वाचा विचार आहे. अत्यंत महत्वाचा हा विचार आहे अध्यात्मशास्त्रामध्ये, की आम्ही जे आहे त्याला, या विचाराला जे आहे ते मानावं की संसारात परमात्मा आहे, परमात्माच संसार आहे. आणि असं मानून साधक जो आहे तो साधना करतो. आणि अशी साधना करत करत काय होईल म्हणे, तर म्हणे मग आम्हाला आत्ता काय आहे या साधनेमध्ये की संसार मुख्य आहे, परमात्मा गौण आहे. आत्ता आम्ही एक तासभर बसतो इथे, तेही आठवड्यातनं. याचा अर्थ हा झाला की संसार मुख्य आहे आणि परमात्मा गौण आहे. पण साधन करता करता काय होईल, याचं उलट होईल. साधन करता करता असा अनुभव येईल की संसार प्रत्येक क्षणाला हा अभावात जातो आहे. संसार प्रत्येक क्षणाला वाईप आउट होतो आहे. माझं शरीरही जे आहे ते आता म्हातारं झालेलं आहे, याचाही काही भरोसा नाही. संसारामध्ये जे आहे ते पहिले होतं, चांगलं वाटत होतं, आता समोर दिसत नाही येते. ते गेल्यामुळे मला जे आहे त्या ठिकाणी दुःख आहे. म्हणजे जे पहिले होतं ते आता नाहीये. सर्वच असं म्हणतात की पहिलेचे दिवस चांगले होते, आता आता जे आहे ते कठीण परिस्थिती झाली म्हणून. त्यावेळेस असं म्हणत होते 20 वर्षापूर्वी की आता कठीण परिस्थिती झाली म्हणून. याचा अर्थ काय झाला की संसार जो आहे तो प्रत्येक क्षणाला अभावात जात आहे. आणि परमात्मा कसा आहे, म्हणजे परमात्मा जसा आहे तसाच आहे. परमात्मा जो आहे तो त्याच्यात काही फरक नाहीये. आणि मग असा जर आम्ही विचार केला तर मग काय होईल, तर म्हणजे असा विचार, इंटेन्स विचार असा करता 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 आमची आसक्ती संसारातली कमी होईल आणि परमात्मामध्ये आसक्ती जाऊन जडेल. आणि मग आम्हाला असं कळेल की सत असत सर्व काही सर्व परमात्माच आहे. म्हणजे सत असत सर्व परमात्मा, सदसच्चा हम, 9व्या अध्यायात म्हटलं की परमात्मा सत पण आहे, परमात्मा असत पण आहे, आणि परमात्मा त्याच्या पलीकडे पण आहे. अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला
तो बोल त्या ठिकाणी होईल. न सत्त ना सदुच्यते 13वा अध्याय किंवा सदसत्य पर येत. म्हणजे मन बुद्धी हे जितकं काही आहे हे काय होईल, म्हणजे हे मन बुद्धी जे आहे हे तुमचं तुम्हाला आकलन होईल की हे मन बुद्धी हे वेगळं आहे. पहिले तर हे होईल, त्याच्यानंतर काय होईल की मग तुम्ही त्याला असं वेगळं नाही होणार, पण ते काय होईल की जे वेगळं आहे त्याचं लय होईल. वेगळं राहील ते, पण शेवटी काय होईल की मन बुद्धी जे आहे ते परमात्म्यामध्ये त्याचा लय होऊ शकतो. हे कशाने होईल तर म्हणजे विवेकाने होईल. म्हणजे विवेक जे आहे ते जाणणं आणि भक्तीनी म्हणजे श्रद्धा मानणं. तर विवेकाने जे होतं ते निर्गुण निराकाराची आम्ही उपासना करतो आणि बहुतेक भक्तीमध्ये जे आहे ते सगुण साकाराची उपासना करतो. पण हे काय शेवटी की हे सर्व जे आहे ते शेवटी मनाचं अमन होणं, नो माइंड होणं, हे सर्व जे आहे त्या ठिकाणी हा जो आम्ही सिद्धांत मांडला, आता जो सिद्धांत आम्ही त्याचा अभ्यास केला की संपूर्ण संसारात परमात्मा व्याप्त आहे आणि जे आहे ते परमात्मा सर्वदूर आहे. संसारात परमात्मा आहे आणि परमात्मा संसार आहे. आणि जो सध्या संसार मुख्य आहे तो गौण व्हावा आणि परमात्मा मुख्य व्हावा. साधनाच्या हिशोबाने अशी आपण परमेश्वराला या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि पुढे जो आहे तो आपण ज्ञानेश्वरी याच्याबद्दल आपल्याला काय मार्गदर्शन करते ते आपण या श्लोकाबद्दल ते पाहणार आहोत. तर ज्ञानेश्वरी काय म्हणतात या ठिकाणी, अधिभूतम क्षरोभाव पुरुषश्चादि दैवतम अधियज्ञ हमेवात्र देहे देहभूताम वराम. हा जो श्लोक आहे 4था श्लोक, आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात त्याचं की आता अधिभूत जे म्हणजे तेही सांगे संक्षेपे संक्षेपे तेही सांगे संक्षेपे तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. आता सरळ त्याचा अर्थ आहे की आकाशामध्ये ढग येतात, ढग उत्पन्न होतात, काही काळ राहतात आणि काही काळानंतर जे आहे ते निघून जातात. म्हणून अधिभूत म्हणजे काय तर म्हणजे याचं उत्तर जे आहे या ठिकाणी की अधिभूत ज्याला म्हटलेलं आहे ते थोडक्यात, कारण की ते कसं आहे तर म्हणे इंद्रिय गोचर स्थूल आहे आणि याच्यामध्ये अस्थिरता आहे. अभ्र येतो आणि क्षणात वितळून जातो, असं त्यांनी लिहिलंय त्याचे. तैसे असते पण आहाच नाही होईजे हे साच. म्हणजे तैसे असते पण वरवरचे, नाही होईजे हे खरोखर. म्हणजे ते ढग येतात काय जातात काय सर्व वरवरचं आहे. मुख्य म्हणजे आकाश आहे, परमात्मा आहे. आणि जया ते रूपा आणि ती पंचभूते मिळून या. 5 लिहिले त्यांनी त्या ठिकाणी की पंचभूते मिळून या. तर त्याला जे आहे ते पंचमहाभूताचा हा जो सर्व काय आहे तर म्हणजे पंचमहाभूत. दुसरं असं की ह्या ठिकाणी काय की ते असं सांगायचा प्रयत्न केला की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. या ठिकाणी तो कसा प्रयत्न केलाय त्यांनी, ब्रह्मसत्यम जगन मिथ्याचा हा केलाय की याचं अस्तित्व जाणवतं पण ते वरवरचं असतं, ते खोटं असतं, टिकत नाही. मग हे आपल्याला माहिती आहे की प्रातिभासिक सत्य आहे. म्हणजे जसं मृगजल आपल्याला माहिती आहे, मृगजळासारखं की तिथे पाणी नाहीच आहे म्हणून, तसंच हे अस्तित्व आहे ढगाचं, हे समजायचा प्रयत्न या ठिकाणी केलाय या अधिभूतापासून जे आहे ते. म्हणजे संसार असा आहे येणारा आणि जाणारा की जे संसार वृक्षाची ठाई साचोकार तव नाही, म्हणजे खरं म्हणून काही नाहीच. त्याच्यानंतर वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका. ज्याला मूल होऊ शकत नाही त्या ठिकाणी मुलाचं जन्मपत्रिका विचारायचा प्रयत्न. त्याच्यानंतर जे आहे ते आणखीन त्यांनी उदाहरणं या ठिकाणी दिली आहे की एखादी मृगजळाची नदी गोदावरीपणे ब्रह्मगिरीहून जे आहे ते पर्वतावरून निघत नाही, समुद्रास पोचत नाही.
तर हे सुद्धा कसं आहे तर म्हणे हे असंच आहे जसं की भासतंय पण आहे नाही. तर सर्व ही जी चराचर सृष्टी निर्माण झालेली आहे ही कशी आहे तर म्हणे ह्याची उत्पत्ती मलिन सत्वप्रधान मायेपासून निर्माण झालेली आहे आणि ती कशी आहे तर म्हणे ही खरी नाहीये. भूतादि अधिकारोनी असे आणि भूत संयोगे तीर दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. म्हणजे जे पंचमहाभूताच्या आश्रयाने असतं ते कसं असतं तर म्हणे पंचमहाभूताच्या आश्रयाने ते पंचमहाभूताच्या संयोगाने जे आहे ते आपल्याला दिसतं आणि ते त्याच्यामध्येच लय पावतं. म्हणजे नाम रूप शरीर हे सर्व दिसतात आणि ते जातात. म्हणजे प्रत्येक जगामधली लहान मोठी वस्तू कशी आहे पंचभूतात्मकच आहे. पंचभूताचा संयोग झाल्यानंतरच ते दिसते. आणि भूते जर परस्परापासून वेगळी झाली तर म्हणजे ते मग विश्व जे आहे ते नामरूपच नष्ट होईल. त्याला त्यांनी आदिभूत म्हटलेलं आहे सर्वाला. तया ते आदिभूत म्हणजे मग आदिदैवत पुरुष जाणीजे जेणे प्रकृतीचे भोगीचे उपादिले. म्हणजे आदिदैवत म्हणजे जीव समजावा की जो प्रकृतीने उत्पन्न केलेला आहे आणि तो मिळवलेल्या भोगाचा भोग घेतो. म्हणजे अधिभूत प्रश्नाचा जर आम्ही विचार केला आणि आदिदैव जर ह्या ठिकाणी त्याचा जर विचार केला आदिभूत आणि आदिदैव तर आदिदैवाला त्यांनी पुरुष म्हटलंय. पुरुष कसे आहे पुरुष म्हणजे अचेतनाला पुरुष नाही म्हणत. पुरुष म्हणजे जे आहे ते याचा अर्थ जो आहे तो स्त्री पुरुषही नाही होत पण याचा अर्थ जो आहे तो चेतन जीव असा होतो. कारण की चेतना जी आहे ती स्त्रीमध्ये पण आहे आणि पुरुषमध्ये पण आहे. तर पुरुषाचा अर्थ जो आहे तो चैतन्य आहे. मग हा चैतन्य जो आहे तो प्रकृतीने जे आहे ते संपादन केलेला भोग भोगतो हा जीव जो आहे तो. म्हणून याचा जो आहे ते पुढेही याचा विचार आहे याच्यानंतर. पण ह्या ठिकाणी जे आपल्याला समजायचं ते आहे की ह्या सर्वांमध्ये जो आहे तो परमेश्वर आहे. पुरुषामध्ये सुद्धा जो आहे तो काय म्हणे परमेश्वर आहे. प्रकृतीच्या संयोगात येऊन प्रकृतीचे भोगी जे उपासले असं म्हटलेलं आहे. म्हणून आदिदेव आदिदेवाचा अर्थ हा आहे की पुरुष जो आहे तो आदिदेव आहे. चेतन जीव हा आदिदेव आहे. जो चेतनाचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमाने वृक्षु संकल्प विहंगमाचा. म्हणजे जो बुद्धीचा प्रकाश आहे शके इंद्रियांचा जो प्रकाशक आहे हा सर्वांचा कोण आहे तर म्हणे हा पुरुषच आहे. हा चेतन तत्वच आहे. आणि काय होतं जेव्हा देह जातो त्यावेळेस हात जो आहे तो आपल्या संकल्परूप पक्षी याचा विसावा घेण्याचा वृक्ष आहे. म्हणजे तो सूक्ष्म देहाला जो आहे तो चिपकून राहतो असं त्याला म्हणायचं. जीव जो आहे तो सूक्ष्म देहाला चिपकून राहतो. जसं असतात ना हे दोन उपनिषदामध्ये दाखवलेले दोन पक्षी की एक जो आहे तो फक्त पाहतो जो आत्मतत्व म्हणून समजला जातो आणि एक जो आहे तो भोगतो करतो. तर हा जीवरूपी जो आहे तो सूक्ष्म देहाच्या झाडाला जाऊन तिथे चिपकतो आणि हा इंद्रियाचा प्रकाशक पण आहे असं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जे जसं असतं की अस्तमानी जसे सर्व पक्षी एखाद्या वृक्षावर येऊन राहतात त्याप्रमाणे देहाच्या अस्तमानी म्हणजे मृत्यू समय जो आहे ते सर्व संकल्प देहाबरोबर नष्ट होत नाहीत. कारण मरण सुद्धा केवळ स्थूल देहाचा वियोग आहे. सूक्ष्म देहाला जाऊन ते चिपकतात. संध्याकाळी काय होतं म्हणजे पक्षी घरी जातात आपल्या घरी जातात. तर जेव्हा देह सुटायची आमची वेळ येते त्यावेळेस आमचे जितके संकल्प आहे ते सर्व जाऊन कुठे राहतात तेही म्हणजे सूक्ष्म देहामध्ये जाऊन राहतात आणि पुन्हा कर्माने जो स्थूल देह मिळेल त्या ठिकाणी जातात. जसे पक्षी सकाळी उठून परत बाहेर निघतात त्याप्रमाणे ह्याला परत जेव्हा याची सकाळ केव्हा होते तर मग परत याला स्थूल देह ज्याला मिळेल त्यावेळेस जे आहे ते सर्व संकल्प वासना संस्कार हे जे आहे ते परत त्याच्याबरोबर जे आहे ते सूक्ष्म शरीराबरोबर त्या स्थूल देहामध्ये जातात. तसंच जसं विहंग म्हणजे पक्षी जसा एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर बसत असतो त्याप्रमाणे संकल्प हा सुद्धा एका विषयावर नसतो. विषय बदलत असतो. तर त्याचं सुद्धा असं आहे संकल्पाचं की त्याला जर देह गेला तर त्याला रात्रभर बसावं लागतं. म्हणजे परत देह मिळेपर्यंत त्याला सुद्धा वाट पाहावी लागते. जो परमात्माची परी दुसरा जे अहंकार निद्रा निजसुरा म्हणून स्वप्नाची या बोरवारा संतोषे शिणे. म्हणजे जो वास्तविक परमात्माच आहे पण तो दुसरा वेगळा झाला. कारण असे की त्याला अहंकार रूपी झोप येऊन द्वैताभास होऊन जो आहे तो कष्टी होतो.
म्हणजे त्यांना असं म्हणायचं की जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे, जीवो ब्रह्मेव नापरा. पण जीवात्मा जो आहे तो देहामध्ये येऊन काय झालं, त्याचा अहंकार रूपी अहंकाराची त्याला झोप आली असं लिहिलंय त्यांनी. अहंकार निद्रा निदसुरा असं म्हटलंय या ठिकाणी. अहंकाराची निद्रा आली म्हणजे त्याला अहंकार झाला. म्हणून स्वप्नाची या बोरबारा संतोषी शिणे असं त्यांनी लिहिलंय. म्हणजे स्वप्न व्यवहार वगैरे जो आहे, स्वप्नामध्ये एखाद वेळेस तो संतोषी पावतो आणि कष्टी पण होतो स्वप्नामध्ये. तर तसं हे स्वप्नच आहे, जागृती अवस्था सुद्धा आमचं हे स्वप्नच आहे, अशा प्रकारचं त्यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणी. की म्हणजे परब्रह्म परमात्मा कसा आहे तर म्हणजे एकमेका द्वितीय आहे, स्वगत आहे, सजातीय आहे, विजातीय आहे, भेदरहित आहे, त्याच्यापेक्षा आणखीन कोणी वेगळं असू शकत नाही. पण हे कसं आहे, दुसरा वेगळा आपल्याला जीवात्मा आपल्याला वेगळा समजू लागला त्याच्यापासून. असं का झालं तर म्हणे अहंकार निद्रेने निद्रित झाला, अहंकारास निद्रेच्या ठिकाणी मानलेलं आहे. म्हणजे आत्मविस्मृतीलाच त्यांनी निद्रा म्हटलेलं आहे. अविद्येच्या निद्रा नित्य जेथ असं म्हटलेलं आहे. तर अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, माया म्हणा, अहंकार हे असे सर्व शब्द एका याच्यामध्येच एक रूपाने चाललेले आहे. तर निद्रेत जसा माणूस स्वतःला विसरतो, तसाच ह्या अज्ञान अहंकारी याच्यामध्ये येऊन माणूस स्वतःला विसरतो की मी परमात्मा आहे. आत्म्यास विस्मृत रूपी निद्रा येते असं त्याला म्हटलंय त्यांनी. तसं राजाला समजा जे आहे ते निद्रा आली आणि राजेपणाची विस्मृती होते आणि स्वप्नात समजा तो भिकारी होतो. तर त्याप्रमाणे आपल्याला विसरल्याने तो भिकारी होतो स्वप्नामध्ये. तर तसंच या ठिकाणी आहे की आम्ही आपल्याला विसरलेलो आहोत की आम्ही कोण. कारण झोपेचे कार्य जे आहे ते जागृतीच्या खऱ्या स्वप्नाचा, खऱ्या स्वरूपाचा विसर करते. तर म्हणून जे आहे ते त्यांनी लिहिलंय अहंकार निद्रा निजसुरा असं लिहिलंय. आणि अहंकारामध्ये मुळे काय झालं की देह मी आहे असं म्हणू लागला, देहोहम असं जे आहे ते म्हणू लागला. आणि प्रतिकूल अनुकूल विषयाचा भोग त्याप्रमाणे होऊ लागला. त्या भोगणाऱ्या अधिदेव देवास ज्याने पुरुष असं म्हटलेलं आहे, अधिदेव म्हटलेलं आहे. आणि पुढची एक जीव येणे नावे जया ते आळवी जे स्वभावे ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे. जीव या नावानेच त्याला स्वभावता आकारतात. त्याला पंचभूतात्मक शरीरूपी घरातील आदिदेव समजावे असं यांनी लिहिलं या ठिकाणी. की 36वी ओवी आहे, याचा अर्थ त्यांनी केला की जीव या नावे ज्याशी बोलविती स्वभावे ते अधिदेव जाणावे पंचमहाभूताचे. अधिदेवाचं वर्णन झालेलं आहे या ठिकाणी. की म्हणजे जे आहे ते जीव ज्याला म्हणतात तो अधिदेव आहे, हा मूळचा परमात्मा. जसं आता आपण बोललो या ठिकाणी. तर जीव येणे नावे ज्या ते आळवीचे स्वभाव आहे, ज्याला जे जीव म्हणतात ते अधिदैवत जाणावे. म्हणजे ते खरं म्हणजे काय की परमात्माच आहे तो. चैतन्याचं जे जीवत्व अविद्येमुळे काय झालंय की त्याला जो आहे तो जे आहे ते त्याला असं, त्याला जे आहे ते दुःख कष्ट भोगतो तो अविद्येमुळे. की मी देह आहे म्हणून जे आहे ते एकच शुद्ध चैतन्य जे आहे, जे अनादि अनंत अविनाशी. पण या ठिकाणी येऊन काय झालं की म्हणजे जे आहे ते तो विसरला, विस्मरण झालं त्याचं. अनादि काय काय तर म्हणजे जीव आहे, ईश्वर आहे, शुद्ध चैतन्य आहे. अविद्या व चैतन्याचा आध्यात्मिक संबंध हे सुद्धा जे आहे ते कसं आहे तर म्हणे हे अनादि आहे. आणि उदाहरण दिलंय त्यांनी, सोन्यामध्ये जरा हिणकस मिळवला तर मग काय होईल की सोन्यामध्ये जर हिणकस मिळवला तर ते हिणकसच राहील. ते म्हणजे ते असं जेव्हा हिणकस त्याच्यामध्ये जाईल, धातू मिसळला असता त्याचा मूळचा कस कमी होतो. तत्व शुद्ध जो मी मायेने आवृत्त झाला तो सुद्धा जो आहे तो कसा होतो की शुद्ध मी हा मायेने आवृत्त झाला म्हणून अज्ञानाचा व्यवहार होतो. आणि मी कोण असा संशय त्या ठिकाणी निर्माण झाला आणि देहच मी आहे असं सुद्धा त्या ठिकाणी पक्क झालं, निश्चय झाला अशा प्रकारे. आणि वेगळेपणाने वाटू लागतं. असं जीवाचं स्पष्ट स्वरूप या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जीव येणे नावे म्हणजे ते अधिदैवत जाणावे पंचायत. पंचमहाभूतांचं ते एक आहे शरीर, तो आपलं मीच आहे असं तो या ठिकाणी म्हणतो. म्हणजे जीवाच्या स्वरूपाचा हे विचार करावा. कारण जीवाचे स्वरूप कळल्याविना परमात्मा स्वरूप कळणार नाही. आदिदेव या पदाने जीव स्वरूपाचा विचार केला आहे. तथा म्हणजे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते याचा विचार या ठिकाणी चाललेला आहे. अधिदैव पुरुषाला अशा प्रकारे जायचो.
पुढचं आहे की आता येची शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियज्ञ येथगामी पंडुकुमार. आता अधियज्ञाला कशाला म्हणता इथून सुरुवात झाली. आता आतापर्यंत मी अधिदैव पाहिलं, आता अधियज्ञ म्हणजे जे आहे ते हे 37वी ओवी आहे. 37वी ओवी म्हणते की आता या शरीर नगरी जो शरीर भावाचा लय करी तो अधियज्ञ येथे गामी पंडुकुमारा. म्हणजे शरीर भावाला म्हणजे देह अहंकाराला या शरीररूपी गावात जो नाहीसे करतो त्याला शरीरातील अधियज्ञ असे म्हणतात. आणि तो मी आहे. म्हणजे मी देह आहे हे ज्यांनी घालवलं आणि मी परमेश्वर आहे हे ज्यांनी केलं तर तो अधियज्ञ जो आहे तो म्हणे तो परमेश्वरच आहे. तो अधियज्ञ जो आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी तो आहेच. तर अधिदैवाला यांनी जसं पुरुष म्हटलेलं आहे तसं अधियज्ञ जो आहे तो ह्या शरीररूपी गावामध्ये राहणारा पुरुष आहे. इथे शरीराला ग्राम म्हटलेलं आहे. म्हणजे ग्राम म्हणजे समुदाय. शरीर ग्रामी असं म्हटलं. आता याची शरीर ग्रामी आणि जो शरीर भावाचा लय करी म्हणजे जे आहे ते ह्याचा जो आहे तो मी शरीर नाही मी देह नाही अशा प्रकारे त्याचा तो लय करतो. मग त्या ठिकाणी काय होईल की शरीराबरोबर जर असं त्यांनी उपशम केला शरीरात राहून शरीरभाव जो अहंत आहे ममता आहे विकार आहे सुखदुःख आहे जन्म मरण आहे हे सर्व कसं आहे तर म्हणजे हे सर्व मग शोक हर्ष भय क्रोध लोभ मोह स्पृहा वगैरे सर्व त्या ठिकाणी जायला पाहिजे. जन्म मृत्यू वगैरे जे आहे याच्याबद्दल काही भय राहिलं नाही पाहिजे. जर शरीर भाव जर नाही राहिला तर ते सर्व नाही राहणार नाही याच्यामध्ये. म्हणून हा अधियज्ञ पुरुष मी आहे. म्हणजे याचा अर्थ हे सांगितलेला आहे की कोणास वाटेल की अधियज्ञ भगवान आहे असे म्हणण्यात तो अधिदेव अधिभूत नाही का तर म्हणजे असं नाहीये. तोही आहे आणि तो हाही आहे कारण की तो व्यापक आहे शेवटी. म्हणून पुढे लिहिलंय की येरा अधिदेवाविद तेही मीची कीर समजत परी पंधरे किडाळा मिळत ते काय साखेवा. म्हणजे अधिदेव अधिभूत हे सर्व काही मीच आहे. अस्सल सोन्यास जसं आपण ते हिणकस डाग मिळाला तर ते हिणकस होत नाही की काय. म्हणजे असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी की अधिदेव अधिभूत सर्व मीच आहे पण जसे शुद्ध सुवर्णात हिणकस मिसळले गेले तर त्याचा कस कमी होत नाही काय. ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारचे सिद्धांत त्यांनी दिले किंवा जे आहे ते सोने शुद्ध धातू आहे पण त्यात सहज व जाणून बुजून हिणकस मिसळले जाते. तसेच माझे स्वरूप शुद्ध स्वरूप आहे पण त्यात अज्ञानाने इतर काही तत्वे मिसळली जातात आणि म्हणून मग जे आहे ते वेगळेपणा निर्माण होतो. तरी ते पंधरेपण न मिळे आणि कडाळाचीही अंश न मिळे परी जव असे तयाचे नी मिळे तव साखेची म्हणजे. म्हणजे खरं पाहिलं तर सोन्याचा उत्तमपणा मळत नाही पण त्या किड्याच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. म्हणजे ते हिणकसाबरोबर ते एकरूप होत नाही सोनं. तर तात्विक दृष्ट्या जर पाहिलं आपण तर त्या हिणकसाच्या मिश्रणाने सोन्याचा मूळ कस जात नाही. तो गेला असता तर मग अग्नीतून ते शुद्ध झालं नसतं. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेस सोन्याचा भाव जो आहे तो काहीतरी 15 ते 16 रुपये होता असं म्हणतात. म्हणून ते त्या भाषेत सांगतात की तरी ते पंधरेपण न मिळे म्हणजे ते सोनं जे आहे ते मळत नाही असं त्यांना म्हणायचं. या ठिकाणी सोने शुद्धच असते आणि हिणकस जरी मिसळले तरी त्याच्याशी ते एकरूप होत नाही. सोनं शुद्ध राहतं. तैसे अद्भुतादी आगवे हे अविद्येचे नी पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे. म्हणजे हे सर्व काय की अविद्येच्या पदरामध्ये आहे म्हणून त्याला ते वेगळं असं समजलं जातं. म्हणून त्याला त्यांनी जे आहे ते असे तमोगुणापासून उत्पन्न झालेला पंचभूतापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याचं अधिभूत म्हटलेलं आहे. पण अधिष्ठान कसं आहे तर म्हणजे सर्व एकच आहे. आता मी थांबतो या ठिकाणी लवकरच. त्याची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवघी तुटे मग म्हणे एक होऊनी जरी आटे तरी दोन्ही काय होती. म्हणजे अविद्येचा जर पडदा गेला तर मग काय होईल तर म्हणजे द्वैत भावाची हद्द संपुष्टात येते. मग ते एकमुखात मिळून जे आहे मिळून जातात. ते मग असं कळतं की बा हे सर्व एकच आहे. ते दोन होते कुठे एकच आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारचा जो आहे तो
भेद आपल्याला त्या ठिकाणी समजून येतो की हा भेद आहे. हा भेद कसा आहे, तो म्हणे वरवरचा आहे. कल्पित भेद मुळातील ऐक्याचा बाध करत नाही. पै कैशाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा, ते जव पाहिजे डोळा तव भेदली गमती. आता आपण हे जे श्लोक आहे हे याच्या पुढच्या वेळेस पाहूया. आता आपण इथे थांबूया आणि श्री सलीलजी आता आपल्याला मनाच्या श्लोकाबद्दल सांगतील. तर मी इथे विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांनाही वंदन करतो. आपल्या सर्वांना अभिवादन. सगळेजण मनाच्या श्लोकातला 7वा श्लोक एकत्र म्हणूया आणि मग पुढे त्यावर बोलूया. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना नीच बोलणे सोशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे निववावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. यातल्या धैर्य याबद्दल आपण आता विचार करतोय आणि मागच्या सत्रात आपण बघितलं होतं की मी म्हटलं होतं संत तुकाराम महाराजांचा अभंग धैर्यावरती काय सांगतो. धैर्य म्हणजे माणसाचं धैर्य कसं खचू शकतं लोकांच्या बोलण्याने, याच्याबद्दलचा तो अभंग आहे. सुंदर अभंग आहे. त्यांचं निरीक्षण आहे समाजातलं तुकाराम महाराजांचं. आणि सर्वसाधारण माणूस परमार्थाला लागला की त्याची कशी निंदा होऊ शकते आणि त्याचं धैर्य जर का कमकुवत असेल तर तो त्या धैर्यापासून च्युत होतो आणि जे चांगलं करत असतो ते त्याच्याकडनं पूर्णत्वाला जात नाही किंवा तो अर्धवट सोडूनच देतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की तीर्थ करू जाता म्हणती कावळा, न करती त्याला हसताती. म्हणजे जो माणूस तीर्थयात्रेला आता जायचा विचार करतो, ज्याला आजपर्यंत कधी परमार्थ घडला नाही, कधी त्याला भगवंताची आठवण आली नाही, पण त्याला असं वाटतं की आता कुठेतरी आपण आपल्यात बदल करून घ्यायला हवा आणि आता तीर्थ यात्रेला जावं. तर लोक त्याला हिणवतात की कसा होता आम्हाला माहिती आहे, काय करत होता आम्हाला माहिती आहे, आणि आता तीर्थयात्रेला निघाला बघा कावळा. असा कावळा म्हणजे ज्याची नेहमी निर्भत्सना केली जाते अशा प्राण्याशी त्याची तुलना करतात आणि न करिता त्याला हसतात. जो जात नाही, जो करत नाही, त्याला ते हसतात की कधी याच्या नशिबातच नाहीये, याला कधी देव आठवतच नाहीये, एवढं वय झालं आता पण तो करत नाही, असं दुसऱ्या बाजूने बोलतात. दुसऱ्या चरणात ते म्हणतात, फार काय म्हणती त्यास खादाड. एखादा माणूस खूप खातो, खूप खातो, त्याला चांगलं व्यवस्थित खायची सवय असते, चांगले 5-6 पुरणपोळ्या खातो म्हणजे चेपतोच तो अगदी. 7-8 पोळ्या एरवी खातो, त्याला व्यवस्थित लागतं सगळं, त्याला खादाड म्हटलं जातं. आणि दुसरा असतो तो त्याला जेवायलाच मिळत नाही, त्याच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, आणि पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. लोक त्याला हे म्हणतात पापी आहे काय, कधी काही कोणाला दिलं नाही, आता कुठून याला खायला मिळणार, म्हणून असं दुसऱ्याला पण दोष देतात. तुका म्हणे राखावा किती लौकिक, अवताराधिक त्रास घेती. तुकाराम महाराज म्हणतात की कोणाचं ऐकायचं. अवतारांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही, अवतारांना सुद्धा लोकांनी छळलं, त्यांच्या हयातीत ते छळलं आणि त्याच्यानंतर सुद्धा छळलं जातं. आता प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेतनं सीतामाईंना परत घेऊन आले तेव्हा लोकांनी निंदा केलीच होती ना रामाची, की साधारण वर्षभर ही सीता रावणाजवळ होती, रावणाकडे होती, आता हिला रामरायांच्या शेजारी सिंहासनावरती बसायचा काय अधिकार आहे, म्हणून किती निर्भत्सना केली असेल. आणि प्रभू रामचंद्रांनी लोकांच्या मताचा आदर राखावा म्हणून तिला दूर आश्रमात पाठवलं. आता आपण बघतो अलीकडे ते मेसेजेस येतात किंवा रामाने असं कसं केलं, बायकोला लोकांच्या म्हणण्यावरनं वनात पाठवलं. म्हणजे तेव्हा ती रावणाकडे होती आणि रामाने तिला आदराने परत आणलं, तर तेव्हा नावं ठेवली म्हणून रामाने परत पाठवलं. आता त्याच्यावरती चर्चा होते की रामाने आपल्या बायकोला कसं परत पाठवलं म्हणून. भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत 16,108 बायका केल्या.
म्हणून आताही निंदा होतेच ना. वास्तविक ती सहानुभूती किंवा सिंपथी म्हणून नव्हती. त्यांना पत्नीपदाचा दर्जा दिलेला होता. श्रीकृष्णाने त्यांचा उद्धार केला होता आणि एखाद्या पत्नीला जो अधिकार असावा तो अधिकार त्यांना होता. पण तरी सुद्धा त्याची निंदा होते आणि त्याच्या नावावरती लोक अजून वेगळा स्वैराचार करतात, तो भाग वेगळाच. तर लोकनिंदेने सुद्धा आपलं धैर्य खचू शकतं, हे सांगण्यामागचा इथे उद्देश होता. आणि मी एक विचार वाचला, की जी माणसं अनसक्सेस असतात ना, त्यांना लोक नेहमी हसतात आणि ज्या माणसांना यश मिळतं, जी माणसं सक्सेसफुल होतात, त्यांचा द्वेष केला जातो. तर इथे सावध राहिलं पाहिजे. आपलं जे कार्य आहे, कोणी कोणी निंदा, कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, हे तुकाराम महाराज जे म्हणतात. इथे आपल्याला आपलं आपलं धैर्य तिथं आपलं खचू न देता आपला मार्ग आपण आचरायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या जीवनात अनेक अर्थाने ही धैर्याची गरज आहे. मग ते आपलं कार्य असेल किंवा आपली साधना असेल आणि लोक निंदा करतील, त्यात मी माझ्या ध्येयापासून च्युत न होता मला हे ध्येय गाठायचंच आहे, अशा अर्थाने मी जेव्हा पुढे जाईन त्यावेळेला अनेक अर्थाने माझ्या मार्गावरती जरी संकट आली तरी मी माझ्या जीवनात कधीही चुकणार नाही, कधीही झुकणार नाही. आणि यासाठी गरज लागते ती धैर्याची गरज लागते. जीवनातली आपली बरीचशी कार्य ही धैर्य नसल्यामुळे अर्धवट राहतात आणि अक्षरशः कोसळून पडतात, कोलॅप्स होतात. माणूस ठरवतो आणि धैर्य न राखल्यामुळे त्यापासून तो दूर जातो. दुसरा मुद्दा आहे उपासनेचा, की ज्याला उपासना करायची त्याची धैर्याची परीक्षा ही नेहमी भगवंत बघतो. अनेक जण समर्थ संप्रदायात आहेत. अनेक स्त्रिया सुद्धा समर्थ संप्रदायात त्या काळात आल्या. मग त्यात आपाबाई आहेत, बय्याबाई आहेत, सतीबाई शहापूरकर आणि समर्थांच्या पंचशिष्यांपैकी एक ज्या समजल्या जातात त्या वेण्णा स्वामी, ज्या मिरजेच्या मठाधिपती होत्या, त्या पण आहेत. त्यांच्याबद्दलचा आपण त्यांच्या चरित्राचा थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न करूया. की वेण्णा स्वामींचं माहेर कोल्हापूरचा. वयाच्या 10व्या वर्षी लग्न झालं. त्या काळी लवकर लग्न होत, त्याची कारण वेगळीच. त्यावेळी वयाच्या 10व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि लग्न करून त्या मिरजेला आल्या. लग्न होऊन 15 दिवस झाली आणि जसा माहेरपणाला येतात लग्नानंतर, तशा वेण्णाबाई त्या कोल्हापूरला माहेरी आल्या. आणि 2 दिवसांनी त्यांना सांगावा आला मिरजेहून निरोप आला, की परत बोलवलंय चला. काय झालं होतं, तर ज्याच्याशी लग्न झालं होतं तो मुलगा 10-12 वर्षाचाच होता काहीतरी. तो नदीवरती पोहायला गेला आणि तो बुडाला आणि तो गेला, त्याचा मृत्यू झाला. म्हणून त्याला बोलवलं. झालं. या लहान वयामध्ये वेण्णाबाईंच्या जीवावरतीच साधारण बेतलं आणि फार मोठ्या संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं. आणि त्या मुलीला किती प्रचंड दुःख झालं असेल त्याचा आपण विचार करूया. आणि त्या काळात पुनर्विवाह हा काही विषय नव्हता. खूप कठीण परिस्थिती त्यांच्यावरती ओढवली गेली. आणि अशा वयात ते पांढरं अलवण, म्हणजे त्या काळामध्ये ते जे वस्त्र नेसलं जायचं त्याला अलवण म्हटलं जायचं. अगदी डोक्यावरनं सुद्धा पदर पूर्ण हे करून ते पांढरं अलवण त्यांना नेसावं लागलं. अनेक प्रकारे त्यांचा छळ झाला पुढे. आणि पुढे 7 वर्ष न संपणारं दुःख तिच्या जीवनात तिच्या वाट्याला आलं. त्यांच्या घरी येणारे गुरुजी होते, त्यांनी हे बघितलं. त्यांनी त्या मुलीला सांगितलं, बाई तू असं कर, तू भागवत वाच. आणि भागवत हा दुःख संपवणारा, अंतर्मुख करणारा हा ग्रंथ आहे. त्याचा तू अभ्यास कर, तुझं दुःख कदाचित त्यामुळे दूर होईल. आणि अशी 7 वर्ष वेण्णा भागवत वाचते आहे. अशी 17 आता जवळपास तिचं वय 16-17 वगैरे असं झालं असावं. एकदा असंच अंगणामध्ये बसून ती भागवत वाचत होती आणि तिथे समर्थ आले दारामध्ये. आणि मोठ्याने जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना केली आणि भिक्षा, मनाच्या श्लोकातला एक श्लोक म्हटला आणि त्यांनी तिथं भिक्षा मागितली. वेण्णाबाई उठली, कोणीतरी भिक्षेकरी आलाय म्हणून आतमध्ये गेली आणि एका सुपामध्ये तांदूळ, एका सुपामध्ये गहू, थोडेसे गुळाचे खडे असं ती घरातनं घेऊन आली. आणि समर्थांच्या जोडीमध्ये तिने खाली वाकून ती भिक्षा टाकली. आणि समर्थांचं तिच्याकडे लक्ष गेलं. समर्थांना फार वाईट वाटलं, फार दुःख झालं. त्यांनी बघितलं की तिच्या कपाळी कुंकुम तिलक नाहीये. आणि साधारण त्यांच्या लक्षात आलं की घडला प्रसंग काय असेल. त्यांना खूप दुःख झालं, त्यांना खूप वाईट वाटलं. का वाईट वाटलं, तर संतांची अशी अनेक लक्षणं आहेत की त्यातील एक लक्षण की ते स्वतः कितीही दुःख सहन करतात, पण त्यांना दुसऱ्याचं दुःख हे अजिबात सहन होत नाही.
दासबोधात ती ओवी आहे की दुसऱ्याचे दुःखे दुखवे परसंतोषे सुखी व्हावे अवघेची सुखी असावे ऐशी वासना. हे संतांच्या वर्णनात आहे. सगळे सुख असावे असं ज्याला वाटतं त्याचं हृदय संत हृदय झालं आहे असं आपण समजायला हरकत नाही, अशी ही ओवी सुचवते. आणि समर्थांना वाईट वाटलं. अर्थात लगेच त्यांनी मला खूप वाईट वाटलंय ग तुझ्याकरता वगैरे असं काही त्या मलमपट्टी काही केली नाही. त्याकरता काही प्रॅक्टिकल लेवलला बोललं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले की बाळा कुठला ग्रंथ वाचत होतीस? तर वेण्णाबाई म्हणाल्या की मी एकनाथी भागवत वाचत होते महाराज. समर्थ म्हणाले जे तू वाचत होतीस ते कळलं का तुला? कारण कळल्याशिवाय वाचणं हे उपयोगाचं नाहीये. ज्ञानोबांची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात की अर्थविण पोथी वाचू नये, पोथीचा अर्थ कळला पाहिजे. आणि जो बुद्धिमान सुशिक्षित आहे त्याची ती जबाबदारी पण आहे की ज्याला वाचताच येत नाही त्याला अर्थ कळून यायची जबाबदारी नाही, गरज नाही. पण जेवढा शिकला तेवढी त्याची जबाबदारी वाढते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं की आपल्यावरती ड्रायव्हिंगची जबाबदारी येते, चांगल्या ड्रायव्हिंगची जबाबदारी येते. आणि ज्याला ड्रायव्हिंग लायसन्सच नसतं त्याच्यावरती काय गाडी चालवण्याची जबाबदारी नसते. तसं जो सुशिक्षित आहे आणि जो बुद्धिमान आहे त्याची जबाबदारी किती समजून त्यांनी ते साधन केलं पाहिजे हे तिथं अपेक्षित आहे. समर्थांनी तिला सांगितलं. आता एक आहे याच्यामध्ये की जो न समजता जी साधना आपण करतो ना त्याला भोळाभाव म्हणतात. तो ज्याला शोभतो त्याला शोभतो. पण सर्वसाधारण साधनेमध्ये यांनी काही प्रगती केलेली आहे. आता 7 वर्ष भागवत वाचत असतील, ती साधारण ती प्रगती आहे त्यांची. तर तिथं अर्थ समजून घेण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरती येते. आणि तिने खरं सांगितलं की नाही महाराज मला त्याचा अर्थ कळलेला नाहीये. खरं बोलली ती. नाहीतर बऱ्याचदा माणूस तसा कळलाय मला अशीच तो सुरुवात करतो. तशी माझी गीता झाली आहे पण जरा तुम्ही थोडं सांगा असं म्हणतात. आणि तिथं मग गुरु म्हणतात की नाही नापास झालास तू. तर ती म्हणाली नाही कळला. समर्थ म्हणाले बाळा समजून वाचत जा म्हणाले. समजून वाचत जा. समजल्याशिवाय पुढे जाऊ नको. ती म्हणाली समजत नाही ते ओवीचं काय करायचं असा प्रतिप्रश्न तिने समर्थांना केला. आता हा संवाद त्या वेण्णाबाईंच्या अंगणातच तिथेच चालला आहे. समजत नाही त्यावेळी अधिकारी लोकांना विचारावं, सद्गुरूंना विचारावं. मग ती म्हणाली अजून मला सद्गुरू मिळालेले नाहीयेत. मला कुठे मिळतील सद्गुरू? मी कुठे जाऊ? समर्थांचं वाक्य की आपल्या चांगल्या वागण्याचं आउटपुट म्हणजे आता आउटपुट हा शब्द मी वापरतोय. काय असेल तर आपल्याला आपल्या जीवनात सद्गुरू येतात आणि मग पुढे आपण त्यांचं ऐकून साधना ते सांगतील तशी केली पाहिजे. तो श्लोक असा आहे की सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. तुमची सत्कर्म जर का पूर्ण झाली तर तुम्हाला सद्गुरूंचं दर्शन होतं. माणसं म्हणतात आम्ही गुरु केला. गुरु करायचा नसतो तर गुरु हा मिळायचा असतो. गुरु केला याचा अर्थ तो आधी नव्हता आणि आम्ही केला म्हणून तो गुरु झाला असं होतो. एक गंमत सांगतो. ते बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नारायण राणे ना त्यांनी मुख्यमंत्री केलं आणि ते पक्षातून नंतर जेव्हा बाहेर पडले तेव्हा ते त्यांच्याबद्दल म्हणायचे की नारायण राणेला आम्ही मुख्यमंत्री केलं म्हणजे याचा अर्थ तो नव्हता. याचा अर्थ त्याच्याकडे ती क्वालिटी नव्हती. आम्ही केला म्हणून तो झाला. तर गुरूंच्या बाबतीत असं नसतं. ते सद्गुरू हे तत्व आहे आपल्या भोवती असतं. आपण त्यांचा शोध घ्यायचा असतो आणि मग ते आपल्याला मिळतात. तो योग्य वेळेला सद्गुरू जीवनात येतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. समर्थ पुढे तिला म्हणतात बाळा तू निष्ठा ठेवून उपासना कर. एक दिवस सद्गुरू तुझ्या जीवनात येतील. वाढ भिक्षा घेतली आणि समर्थ तिथून निघाले. आता इथे वेण्णा स्वामींची तळमळ सुरू झाली की आता मला सद्गुरू कसे भेटतील. आणखीन असेच 15 दिवस झाले आणि कोल्हापूरच्या त्या महालक्ष्मी मंदिरात समर्थांचं कीर्तन होतं. तिथं समर्थांचे वडील गोपूजी पंत आणि त्यांची वेण्णा स्वामींची आई आणि वेण्णा स्वामींचे वडील गोपूजी पंत हे कीर्तनाला जात आणि वेण्णा स्वामी पण त्यांच्याबरोबर कीर्तनाला जात. प्रवचन कीर्तन याची आवड त्या घरामध्ये होतीच. तिथे त्या महालक्ष्मीच्या मंदिरात कीर्तन चालू आहे असं जेव्हा हिच्या कानावरती आलं हे तिथे कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला बसले आणि वेण्णा स्वामींना आनंद झाला की ज्यांनी मला 15 दिवसापूर्वी जे भिक्षा मागताना जे सांगितलं होतं की त्यांचंच हे कीर्तन आहे आणि अतिशय सुंदर समर्थांचं कीर्तन त्यांनी ऐकलं. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि गोपजी पंतांना असं वाटलं की आपण यांना गुरु करावं आणि यांना विचारावं की आम्हाला अनुग्रह कराल का. आपण तिथं असं ते कीर्तनात वगैरे कसं विचारणार. म्हणून ते तसेच घरी आले. दुसरा दिवस आणि
आश्चर्य असं की समर्थ भिक्षा मागायला पुन्हा तिथेच आले. बरोबर आता यावेळेस कल्याण स्वामी वगैरे असं थोडासा शिष्य परिवार त्यांच्या बरोबर होता आणि तिथं भिक्षा मागितली त्यांनी. गुरुजीपंत स्वतः बाहेर आले. ते म्हणाले, "या, या, जरा आत याल का?" म्हणून समर्थांना त्यांनी विनंती केली. समर्थ म्हणाले, "हो, का नाही, आत येऊ." समर्थ आत गेले आणि गुरुजीपंतांनी त्यांची पाद्यपूजा केली. त्यांना समर्थांना विनंती केली, की "आम्हाला अनुग्रह द्याल का?" म्हणून. समर्थ म्हणाले, "हो, का नाही, त्याकरता चालू आहे." बघा कशा गाठी बांधलेल्या असतात. समर्थ म्हणाले, की "त्याच्याकरता चालू आहे." आणि तिथे गुरुजीपंतांना म्हणजे वेण्णाबाईंच्या वडिलांना, वेण्णाबाईंच्या आईला आणि वेण्णास्वामींना तिथे समर्थांनी अनुग्रह दिलेला आहे. आणि वेण्णास्वामी म्हणाले, की "परमेश्वराने इच्छा पूर्ण केली." त्या महाराजांनी सांगितलं आणि हे स्वतःच गुरु म्हणून मला मिळाले. त्यांना प्रचंड आनंद झाला. आता अंतर्मुख होऊन वेदांताचा आत्मा ओळखण्याचा उपदेश करणं, त्याला सद्गुरू म्हणतात. सामान्य माणसं अशी असतात, की प्रापंचिक जबाबदाऱ्या सद्गुरूकडे घेऊन जातात आणि चमत्कार करून दाखवणं किंवा त्या प्रपंचातनं जबाबदारीतनं मुक्त करणं वगैरे अशा प्रकारच्या मागण्या करतात. तेही काही वेळा होतं, पण ते सद्गुरूंचं हे मुख्य ध्येय नसतं. फक्त त्या परमात्म्याची, त्या चैतन्याची ओळख करून देणं, हे सद्गुरूंचं मुख्य काम असतं. या गोष्टीचा म्हणजे भिक्षा मागणं, कीर्तनाला लोकांना यायला जमत नाही. म्हणून लोकांच्या दारात जाऊन कीर्तन करणं, याचा विचार समर्थांनी 400 वर्षापूर्वी केला. आणि 1 मिनिट उभं राहून कीर्तन करणं म्हणजे भगवंताबद्दल काही उपदेश करणं मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून असेल तर भिक्षा, आणि ती भिक्षा मागणं. तर वास्तविक इथे भिक्षा घेणं हा उद्देश नसतो, तर काहीतरी उपदेश करणं हा सर्वात मोठा उद्देश हा समर्थांनी या भिक्षा पद्धतीतनं काढला. आणि त्या ज्या दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशी वेण्णाबाई सनाथ झाल्या. सद्गुरू नाही तोपर्यंत आपण अनाथ असतो असं समजावं. आपल्याकडे कितीही यश संपत्ती असू द्या, ते जीवनाची पूर्णता करून देणार नसतं, हा बहुतेकांचा अनुभव आहे. पण ज्याच्या जीवनात सद्गुरू आहेत त्याच्याकडे काही जरी नसलं तरी त्याला भरपूर मिळाल्यासारखं असतं. असं सद्गुरूंबद्दलची स्तुती अनेक ग्रंथांमध्ये आपण बघतो. त्याचा अनुभव तिथे वेण्णा स्वामींना येतच होता. आणि हे दुसरं कोणी नाही सांगत, हे ज्ञानोबा सुद्धा सांगतात, की अनुग्रह झाल्यानंतर त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितलेलं आहे, की आजवरी जे मी झालो मोकाट, आजपर्यंत मी मोकाट होतो. कसं, मोकाट कुत्री असतात ना गावामध्ये, ती अशी इकडे तिकडे फिरत असतात. आणि काही कुत्र्यांना मालक असतात. आता अलीकडच्या शब्दात सांगायचं झालं तर नगरपालिका मोकाट सुटलेल्या कुत्र्यांना घेऊन जाते आणि ज्याच्या गळ्यात पट्टा असतो, म्हणजे सद्गुरूंनी घातलेली माळ असते, त्याला ते सोडून देतात, की नाही याला कुणीतरी मालक आहे म्हणून त्याच्याकडे ते धुंकूनही बघत नाहीत. तर तसं सद्गुरू हा सारखा जर का मालक मिळाला तर तो आपल्याला व्यवस्थित वागवतो आणि योग्य मार्गाला लावतो. असं वेण्णा स्वामी आता रोज कीर्तनाला जात होत्या. तर त्या समर्थांच्या शिष्य आहेत. समर्थांच्या अनेक शिष्य होत्या. समर्थांनी त्या काळात स्त्रियांना अध्यात्मात एक वेगळा अधिकार दिलेला आहे. स्त्रीबद्दल एकही शब्द आपल्याला समर्थ वाङ्मयात किंवा संत वाङ्मयात कुठेही आपल्याला सापडत नाही. ते किती महान असतात. अनेक मठांच्या मठपती समर्थांनी केलं. हे मी मुद्दामून सांगतोय. काल वर्षातनं एकदा आपल्याकडे इंटरनॅशनल वुमन्स डे झाला. एकदा. आणि समर्थांनी गेल्या 400 वर्षापूर्वी स्त्रियांना एक विशिष्ट पद्धती लावून दिल्या आणि त्यांना सुद्धा त्यांच्या योग्यतेचे त्याप्रमाणे अधिकार दिले आणि मठपती केलंय. वेण्णा स्वामींनी पुढे 130 वेळा आपल्या हाताने रामायण लिहून लोकांना ते भेट दिलेलं आहे. ही वेण्णा स्वामींची साधना होती. आता धैर्याची परीक्षा लोक घ्यायला लागले, निंदा. कारण या दिवस रात समर्थांच्या स्मरणात असत, रोज कीर्तनाला जाणं आणि लोकांच्या आता ते डोळ्यात यायला लागलं. कारण त्या कीर्तनाला सुद्धा अगदी जवळ जाऊन बसत. शिष्या होत्या त्या त्यांच्या. समर्थही त्यांना सांगत इथे बसा. अशी जी कोणी पट्ट शिष्य असतात, जवळची लोक असतात, त्यांना असं पुढे बोलवलं जातं कीर्तनामध्ये. तिथं बसले आणि लोक आता त्यांची निंदा करायला लागले. हे काय, आल्या मीराबाई आल्या बघा, कपडाला बुक्का, पांढरं लुगडं नेसलेलं आहे, पांढरी साडी नेसलेली आहे, मीराबाई आल्या, चला बाजूला व्हा, बाजूला व्हा वगैरे असं त्यांना चिडवायला लागले. आणि आता ही बुवांच्या नादाला लागली आणि लोकांनी त्यांची निंदा सुरू केलेली. पुढे एक दिवस असं झालं की ते कीर्तनाचे जे दिवस होते तिथले ते संपले आणि समर्थ आता परत जाणार. शेवटच्या दिवसाचं ते कीर्तन झालं. वेण्णा स्वामींनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि त्या रडायला लागल्या. आणि तिथे समर्थांनी या श्लोकाचं उच्चारण केलेलं आहे, की मला श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मनानीच बोलणे सोशीत जावे,
स्वये समृद्धा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशिरे निभवावे. कारण वेण्णाबाई तिथे समर्थांना आग्रह करू लागल्या की आता माझं कसं होणार, मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला. समर्थ म्हणाले की नाही, अजून तुझ्या जीवनामध्ये अजून एक मोठा आघात घडायचा आहे आणि तो प्रपंचिक आघात तुझा भोगल्यानंतर मग तुला योग्य ती दिशा मिळेल, तर त्याच्यासाठी तुला धीर धरावा लागेल. समर्थ गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातले काही लोक गुरुजींच्या घरी आले. गुरुजी पूजा करत होते. या म्हणाले, बसा, मी येतोच, पण पूजा संपली, सोवळं सोडतो आणि धोतर नेसून येतो. पण असं म्हणून गोपजी पंत बाहेर आले. ते लोक आले, म्हणाले, हा काय सांगा. तर म्हणाले, आता ती निंदा होती त्यामुळे आणि तोंडावर करायची होती म्हणून ते एक दुसऱ्याला सांगायला लागले, नाही तू सांग, नाही तू सांग. शेवटी एकाने हिंमत केली आणि सांगितलं गोपजी पंतांना, गोपजी पंत, काल कीर्तन झाल्यानंतर तुमच्या वेण्णा स्वामींनी समर्थांच्या पायावरती डोकं ठेवलं. हो म्हणे, मला माहिती आहे, तिचे गुरुच आहेत ते. नाही तसं नाही म्हणे, भयंकर तिच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि ती रडली आणि त्या अश्रूंना अगदी त्या याच्यावरती अभिषेक झाला. तर म्हणजे ठीक आहे, त्यात काय वावगं, समर्थांचं काल इथं कीर्तन संपणार होतं आणि तिचे गुरु तिला परत भेटणार नव्हते म्हणून असं झालं. ते म्हणाले, तसं नाहीये, इथं आम्हाला काहीतरी वेगळा संशय येतोय आणि त्यामुळे तर तुम्ही वेळीच सावध व्हावं, नाही तर तिला इथनं घरातनं बाहेर काढावं. गोपजी पंतांना भयंकर वाईट वाटलं, भयंकर वाईट वाटलं. आता पुन्हा गोपजी पंतांचे सुद्धा समर्थ हे गुरुच होते. ती लोक गेली आणि वेण्णा स्वामींना सांगितलंय, बघ ते काही नाही, आता इथून पुढे घरातनं बाहेर पडायचं नाही, काय तू नामस्मरण वगैरे करायचं असेल ते घरात करायचं आणि इकडे तिकडे कुठे जायचं नाही. पण तरी ती चर्चा चालूच राहिली आणि वेण्णाबाईंना अपरिमित दुःख सहन करावं लागलं. तिने समर्थांना आधीच सांगितलं होतं, सासरी पण मला धड राहता येणार नाही आणि माहेरी पण मी आता जड झाले असं मला जाणवत आहे, तर कृपया मला आपण आपल्या बरोबर घेऊन जावं. आणि समर्थांनी तिला तिथे थांबवलं होतं. पुढे झालं असं, मी आता पटकन कन्क्लुजन कडे येतो की रघुवीर सिनेमा अगदी अलीकडे आला, आपल्यापैकी सर्वांनी बघितला असेल. त्याच्यातही ते दृश्य दिलेलं आहे त्यांनी, की शेवटी गोपजी पंतांनी असा विचार केला की आता वेण्णेला विष द्यावं आणि तिचं जीवन संपवावं. त्याप्रमाणे घरामध्ये दुधात तिला ते विष दिलं, बाहेरनं दाराला कडी घातली गेली आणि तिला त्या यातना सुरू झाल्या. ते विष घेतल्यानंतर ती इकडे तिकडे बघतीये, पाणी आहे का प्यायला वगैरे म्हणून. तर घरात तिथे पाण्याचा डेरा सुद्धा ठेवला नव्हता. त्यामुळे त्या यातना अजूनच वाढल्या आणि तिने जोरात समर्थांचा धावा केला. समर्थांना सिद्धी प्राप्त होती. आपल्या सिद्धीने ते तिथे प्रकट झाले आणि त्यांनी वेण्णा स्वामींचा चे प्राण ते त्या ठिकाणी वाचवलेत. इकडे बाहेरच्यांना वाटलं, ज्या अर्थी एवढ्या यातना होत्या त्या अर्थी झाला, आता शेवट जवळ. अगदी अंत्ययात्रेची तयारी त्यांनी, बाहेर जे लोक निंदा करायला आले होते त्यांनाही सांगितलं, बोलवलं. अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली होती आणि आतमध्ये त्यांना एका पुरुषाचा आवाज यायला लागला. त्यांना कळेना हे काय वगैरे म्हणून दार उघडलं, तर बघितलं तर तिथं समर्थ होते. समर्थ खोलीतनं बाहेर आले. वेण्णाबाई बाहेर आल्या आणि म्हणाले की आता आमच्या बरोबर मी वेण्णाबाईंना आम्ही घेऊन जाणार आहोत. तो गुरुजी म्हणतात अजून कराराने तो गुरुशीच भांडायला लागला की नाही, वेण्णा आमची आहे. नाही, तुम्ही जेव्हा तिला विष दिलं तेव्हाच ती गेली, आता ती आमची झाली आहे, आम्ही तिला घेऊन जाणार. आणि असं म्हणून समर्थ वेण्णा स्वामींना घेऊन चाफळला आले. पुढे चाफळचा रामजन्म उत्सवाचा सगळा जो हे होता, जी तयारी असायची, जबाबदारी जी होती, कारण समर्थ त्याआधी कुठे भिक्षेला निघून जायची, तर त्या पूर्वीची जी तयारी असायची त्या वेण्णा स्वामींकडे ती जबाबदारी होती. त्याच्या सुद्धा अनेक कथा आहेत. वेण्णा स्वामींना समर्थांनी रामरायाच्या रूपात दर्शन दिलेलं होतं, हनुमंताच्या रूपात दर्शन दिलं होतं, हनुमंताचं दर्शन दिलेलं होतं. समर्थांनी घडवून पुन्हा रामरायाचे दर्शन आणलं होतं आणि त्यांना उभ्याने कीर्तन करायचा अधिकार पुढे दिला. आणि एक दिवस वेण्णा स्वामींनी समर्थांची रीतसर परवानगी घेऊन कीर्तन संपताच त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आधी त्यांनी विनंती केली होती की मला माहेरी पाठवा म्हणून. माहेरी पाठवा म्हणजे निजधामाला पाठवा परत. समर्थ म्हणाले, इतकी काय घाई आहे, योग्य वेळ आल्यानंतर करू. आणि एके दिवशी कीर्तनामध्ये त्यांनी, असं वाटतं पाडव्याचा दिवस होता तो, आणि त्या दिवशी देह सोडला आपला. सांगायचा मुद्दा असा होता की जिथे भगवंताची आवड असते तिथे अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या असतील. वेण्णा स्वामींची गोष्ट वेगळी होती की त्या बालविधवा होत्या आणि जेव्हा त्या वयात वगैरे आल्या तेव्हा त्यांना सद्गुरू भेटले आणि मग लोकनिंदेला त्यांना सामोरं जावं लागलं. परंतु त्यांचं धैर्य हे तिथं अजिबात खचलं नाही
आणि योग्य सद्गुरू मिळाले होते. सद्गुरूंनी त्यांची काळजी वाहिली, त्यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्याकडनं पुढे स्त्रियांना बराच आदर्श निर्माण करून ठेवला त्यांनी आणि आपलं जीवन संपवलं. पहिल्या 2 चरणांचा आपण इथं विचार करत होतो, की मला कसं धारिष्ट्य वेणा स्वामींनी इथं धरलं. लोकांचं नीच बोलणं कसं सहन केलं आणि संबंध आयुष्य या परमार्थ मार्गात त्यांनी कसं व्यतीत केलं, त्याचं उदाहरण म्हणून ही कथा मला जशी सांगावीशी वाटली तशी मला सांगता आली नाही. परंतु यातून आपणही त्याचा अभ्यास करून त्याचा अजून बोध घ्यावा असं मला वाटतं. कदाचित आपल्याला जर का असं वाटलं, की पुढच्या सत्रात आपणही याच्यावरती चिंतन मांडावं, तर असं काहीतरी शोधून आपण ते करायला हरकत नाही. डॉक्टर साहेबांची पण तशी इच्छा आहे. मात्र येत्या रविवारी तुकाराम बीज आहे आणि आपण तुकाराम बीजचा सोहळा आपण करणार आहोत. त्याची सूचना नेहमीप्रमाणे आपल्या WhatsApp ग्रुपवरती येईलच. फक्त एकच विनंती आहे, आपण सगळ्यांनी यावं आणि यायचं आपलं जेव्हा ठरेल तर लवकरात लवकर ते कन्फर्मेशन द्यावं, म्हणजे आपल्या भगिनी वर्गाला सुद्धा त्याप्रमाणे प्रसाद भोजनाची व्यवस्था करायला ते सोपं जातं. एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदान यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्तः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम्.